सर्वांना नमस्कार. पाऊस पडतोय. नमस्कार. आजच्या या प्रस्तावित वाटद MIDC मध्ये अंतर्भूत असणाऱ्या मुंबई स्थित ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या या जनसंवाद सभेकरता विचारपीठावरती आज आपल्याला जे मार्गदर्शन करणार आहेत ते सन्माननीय आसिमजी सरोदे साहेब. त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांनी रायगडमध्ये शेतकऱ्यांचा लढा म्हणजे स्वतः प्रोफेशनली एका बिझनेसमध्ये असताना देखील सामाजिक चळवळीची जाणीव ठेवून ज्यांनी रायगड पेन पनवेलमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी वाचल्या पाहिजेत म्हणून सातत्यानं गेली 10 वर्ष एक अतिशय सुंदर पद्धतीने लढा उभा केला आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणच्या जमिनी वाचवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ते आमचे मित्र सन्माननीय अतुलजी म्हात्रे साहेब. त्याचबरोबर हे आंदोलन उभं करत असताना ज्यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून गावागावामध्ये वाडी वस्तीवरती फिरून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला ते सन्माननीय मित्र ॲडव्होकेट रोशन पाटील, आमच्या कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय सहदेवजी वीर साहेब, उपाध्यक्ष संतोषजी बारगुडे साहेब. गावावरून खास करून अगदी तिकीट न मिळताना देखील त्रास सहन करून रात्रभर या ठिकाणी जे गावामधून आलेले ते सगळे ज्यांनी हा खऱ्या अर्थानं लढा आपल्या खांद्यावर घेतला ते गावातील सगळे प्रतिनिधी. आणि जेव्हा जेव्हा गावावर संकट आलं त्या वेळेला त्यांच्या पुढे 10 पावलं उभं राहून ज्या मुंबईकरांनी नेहमी साथ दिली ते माझ्या मुंबईतील सगळे ग्रामस्थ यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन आणि त्यांना धन्यवाद देखील. मी जेव्हापासून स्टेजवरती भाषण करायला लागलो, बोलायला लागलो, अगदी 2011 पासून ज्यावेळेला माझे वडील गेले, खऱ्या अर्थानं ती एक माझ्या आयुष्यातली फार मोठी घडामोड होती. आणि तेव्हापासून जेव्हा मी स्टेजवरती बोलायला लागलो त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्या आयुष्यात मी कधीही कागद न घेता बोलण्याचा प्रयत्न केला. आज पहिली सभा अशी आहे की बरेच कागद समोर ठेवून मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि याचं गांभीर्य सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की ते कागद का ठेवावे लागतील, कारण आमचं बोलणं झाल्यानंतर परत 8 दिवसाने सभा होते आणि मग ती बोलणी खोडून काढण्याचा जो काही प्रयत्न केला जातो. तर आजपासून मी माझी स्वतःला एक सवय लावून घेतली आहे, एक शिस्त लावून घेतली आहे की खोटं बोल पण रेटून बोलण्यापेक्षा जे खरं आहे ते पुराव्यांच्या आधारे आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. आणि म्हणून माझ्या हातामध्ये असंख्य कागद आहेत. आजची माझी जी काही मांडणी आहे ती मांडणी वास्तविकतेला धरून असेल, सत्याला धरून असेल आणि सर्वसामान्य माणसाच्या अस्तित्वासाठी असेल. या ठिकाणी प्रास्ताविकेमध्ये बोलताना आता 11:30 वाजलेत बरोबर, अजून तुम्हाला 1.5 तास आम्हाला ऐकायचंय. पण हे 1.5 तास कान, मन आणि मेंदू जाग्यावर ठेवून जर का तुम्ही सभागृहातले सगळे मान्यवर मंडळी ऐकणार असाल तर निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये या आंदोलनाला एक वेगळी दिशा मिळू शकते. या ठिकाणी प्रास्ताविक सुरुवात करत असताना मी सुरुवातीला स्पष्ट करतो की ही जी काही लढाई आहे, हे जे काही आंदोलन आहे हे कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नाहीये, कोणत्याही राजकीय पक्षाविरुद्ध नाहीये, कोणत्याही राजकीय नेत्याविरुद्ध नाहीये. जर का याचं समीक्षण करायचं झालं तर ही लढाई सर्वसामान्य माणसाची आहे, त्याच्या अस्तित्वासाठी आहे आणि त्याच्या आईसारख्या असणाऱ्या जमिनीसाठी आहे. त्याच्यामुळे कोणी या सभेचा विपर्यास करू नये. याचं कारण असं की साधारणतः ही जी काय MIDC प्रस्तावित वाटद MIDC यामध्ये अनेक प्रश्नचिन्ह उभे करतात. आणि हे प्रश्नचिन्ह उभे करणारे कोण आहेत, ज्याने वास्तविकता ही भूमिका समजून घेतलेली नाहीये. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आम्ही नाक्यावर 4-5 जण जमतो आणि मग अगदी आम्ही सहजपणे की आता पुढे उपराष्ट्रपती कोण होणार आहे, राष्ट्रपती कोण होणार आहे, पंतप्रधान कोण होणार आहे, या आमच्या चर्चा ज्या नाक्यावर होतात तर ही नाक्यावर बसणारी मंडळी या संदर्भामध्ये अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करतात. याचा सुरुवात करत असताना मला आवर्जून सांगावेसं वाटतं की आज आपल्या या ठिकाणी मुंबईकरांना माहिती असेल, मला ते पहिला प्रश्न विचारायचा आहे की आम्ही सगळे जे सभागृहामध्ये जे जमलोय ते नक्की जमीन वाचवण्यासाठी जमलोय ना, की कोणी विकण्यासाठी आले? नक्की नाही ना. असं होऊ शकतं एखादा असा पण येऊ शकतो की नाही मला विकायचंय. तर माझ्या मते बहुसंख्य किंवा सर्व 100% लोक जमीन वाचवणारे आहेत. आता विकण्याचा फार मोठा म्हणजे विकणाऱ्याला दलाल म्हणतात. आम्ही दलाल म्हटल्यावर राग का येतो त्याच्यावर मी नंतर बोलणार आहे. सुरुवात करत असताना 2019 पासून या वाटद MIDCला सुरुवात झाली. 2019 साली पहिल्यांदा प्रस्तावित वाटद MIDCची अधिसूचना निघाली आणि तत्कालीन काळातील सगळ्या राजकीय मंडळींनी, तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी, सर्वसामान्य लोकांनी त्या ठिकाणी जो मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला. आणि 2022 मध्ये कोविडमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अतुल सर या महामंडळाने असं घोषित केलं की ही जी काही प्रस्तावित वाटद MIDC मध्ये जी जागा घेतली जाणार आहे ती जागा पर्यावरणाच्या दृष्टीनं, खर्चाच्या दृष्टीनं
एकंदरीत MIDCला त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करण्यासाठी परवडणारी नाहीये आणि म्हणून आम्ही ही अधिसूचना रद्द करतोय। आता 2022 मध्ये अधिसूचना रद्द झाल्यानंतर लोकांना वाटलं की आमच्या डोक्यावरचं संकट गेलं, मी नेहमी सांगतो, पण अशी जी काही संकट असतात ती कधी जाण्यासाठी नसतात, ती थोडा काळ शांत बसतात आणि नंतर ज्या ताकदीने बाहेर पडतात ते आम्हाला समजणं पण फार कठीण जातं आणि तेच आमच्या बाबतीमध्ये घडलं। हे मुंबईकरांना का समजलं पाहिजे, कारण पार्श्वभूमी समजली पाहिजे आम्ही या ठिकाणी का आलोय। त्यानंतर 2022 साली जी रद्द झालेली MIDC होती ती 2024 तारखा लक्षात ठेवा, मी लिहून आणल्यात कारण काय चुकायला नको, उगाच त्याच्यावरून वादंग नको। 14 सप्टेंबर 2024 साली एक पुन्हा नव्यानं अधिसूचना प्रस्थापित करण्यात आली आणि त्या अधिसूचनेमध्ये MIDC विभागानं असं डिक्लेअर केलं की या ठिकाणी शासनाला वाटतं की औद्योगिक प्रकल्प आले पाहिजेत आणि त्या दृष्टीनं ही अधिसूचना प्रसारित करण्यात येत आहे। आमचा वादाचा मुद्दा तिथे पण नाहीये की बाबा ही अधिसूचना का प्रसारित आली, शासनाला एक ठराविक अधिकार आहे, त्या अधिकाराच्या अनुषंगाने त्यांनी ती अधिसूचना प्रसारित केली। वादाचा मुद्दा तिथून चालू होतो की 14 सप्टेंबरला अधिसूचना प्रसारित होते, 25 सप्टेंबरला 32(2) ची नोटीस येते आणि 4 ऑक्टोबरला संयुक्त मोजणी केली जाते। हा जर काही कालखंड आपण पाहिला म्हणजे प्रशासनातले अधिकारी जर का माझं ऐकत असतील किंवा शासनातले आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जर का मी बोलत असलेलं वाक्य ऐकत असतील तर त्यांनी हे गांभीर्यानं ऐकावं की ह्या सगळ्या तारखांमधला जर का कालखंड आम्ही पाहिला आणि आपण देखील ते लक्षात घ्यावं तर या प्रत्येक तारखांमध्ये फक्त 9 दिवसांचा फरक आहे। म्हणजे 9 दिवसांचा इतकी एवढी प्रशासकीय यंत्रणा कधीपासून कार्यान्वित झाली। म्हणजे मी नेहमी म्हणतो की आम्ही समजा मुंबईकरांनी आमची जागा मोजायला अर्ज केला, अगदी तात्काळ आम्ही 12,000 रुपये फी भरली तरी 6-6 महिने आमच्या जागांची मोजणी होत नाही आणि MIDCची अधिसूचना निघाल्यानंतर अगदी मोजून 9 दिवसांनी या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात। तो खऱ्या अर्थानं संभ्रमित करणारा विषय किंवा तो खऱ्या अर्थानं वादाचा मुद्दा आहे। आता काही कायदेशीर बाबी पण तुम्ही या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे। ही जी काय 32(2) ची म्हणजे पहिल्यांदा त्यांनी सगळे सर्वे नंबर डिक्लेअर केले की या सर्वे नंबरमध्ये आम्हाला हा उद्योग या ठिकाणी आणायचा आहे। आम्ही त्याच्यावरच पहिला आक्षेप घेतला की MIDCला कोणतीही जागा समजा संपादित करायची असेल तर ती संपादित करत असताना तुम्ही जो कोणता उद्योग त्या ठिकाणी आणणार आहे त्याचा स्पष्ट उल्लेख त्या अधिसूचनेमध्ये असणं गरजेचं आहे। आता हे आम्ही प्रशासनाला सांगितलं, आता ह्या सभेच्या माध्यमातून शासनाला सांगतो, पण असा कोणताही उल्लेख त्या अधिसूचनेमध्ये करण्यात आलेला नाही। दुसरा महत्त्वाचा मुद्दा की ती अधिसूचनेवरती आम्ही आक्षेप घेतला। पहिल्यांदा आम्ही अर्ज त्या ठिकाणी 3 तारखेला केला, 3 ऑक्टोबरला। तो अर्ज का केला याचं कारण 25 सप्टेंबरला आमच्याकडे त्या ठिकाणी हातामध्ये 32(2) ची नोटीस आली। ही 32(2) ची नोटीस काय सांगते तर लँड ॲक्विजिशन ऑफिसर जे काय आमचे प्रांत साहेब आहेत ते त्यांच्या अधिकारांचा वापर करून असं आम्हाला सांगतात की या अधिकारांचा वापर करून ही जागा शासनाला संपादित करायची आहे आणि त्याच्यामुळे या जागेमध्ये तुमच्या काही जर का हरकती असतील या देण्यासंदर्भात तर तशा लेखी तक्रारी आपण कराव्या। आणि पुढे एक पॅरेग्राफ ते असं म्हणतात की आजपासून या जागेमध्ये, अगदी ते स्पष्टीकरण वाचायचं झालं तर ती शासकीय भाषा आपल्याला समजतच नाही, म्हणजे कधी कधी शासनाच्या भाषेबद्दल पण आक्षेपच आहे की आम्हाला सर्वसामान्य माणसाला ती भाषा समजत नाही आणि शब्दामध्ये आम्ही एवढे अडकतो की त्याच्यातच आम्ही आयुष्यामध्ये फसून जातो। तर त्या पॅरेग्राफचा सारांश तुम्हाला सांगतो 32(2) च्या नोटीसमधला। त्या ठिकाणी प्रांत ऑफिसमधून असं सांगण्यात येतं की आजच्या तारखेपासून म्हणजे 25 सप्टेंबरला 32(2) ची नोटीस जी काय आली त्या 25 सप्टेंबर 2024 पासून इथून पुढे या जागेमध्ये कोणतेही फेरबदल करायचे असतील, जर का ती जागा म्हणजे MIDCच्या विरोधात लढणाऱ्यांनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, आम्हाला हे सांगता आलं पाहिजे की आम्ही का लढतोय। तर 25 सप्टेंबर नंतर या जागेमध्ये कोणतेही फेरबदल करायचे असतील, ही जागा विकायची असेल, भाड्याने द्यायची असेल, काही करायचं असेल तरी पण जिल्हाधिकाऱ्यांची तुम्हाला परमिशन घ्यावी लागेल आणि जर का तुम्ही ती परमिशन घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये MIDCच्या बाबतीमध्ये ज्या संपादित केल्या जाणारे जे काही मोबदला द्यायचे त्यातला कुठलाही मोबदला तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाही। आता आमचा प्रश्न असा आहे की ती अधिसूचना निघाल्यापासून अगदी कालच्या टिल डेट पर्यंत आजही खुलेआम त्या ठिकाणी खरेदी खतं चालू आहेत, आजही जागांचे व्यवहार चालू आहेत। मग याच्यावर प्रशासन कधी निर्बंध आणणार आहे? म्हणजे सर्वसामान्य ग्रामस्थांसाठी सूचना काय सांगते की याच्यामध्ये कोणतेही फेरबदल करायचे नाहीत, पण जमिनींचे व्यवहार करणारे दलाल असतील, दलाल हा शब्द खूप समर्पक आहे, मराठी भाषेतला शब्द आहे, वाईट वाटून कोणी घेऊ नये, कारण तुम्ही जर व्यवसाय करत असाल, खरेदी विक्री, आंबा विकणाऱ्याला दलाल म्हणतात, जमीन खरेदी विक्री करणाऱ्याला दलाल म्हणतात, बाजारपेठेत जे काही कुठलाही व्यवहार करणारा, खरेदी विक्री करणारा तो दलाल। आणि या दलाल शब्दाबद्दल कोणी आक्षेप बाळगू नये, जर कोणी असतील तर। मुद्दा असा आहे की या सगळ्यामध्ये सर्वसामान्य माणसाला एक सूचना अशी दिली जाते आणि परस्पर अपरोधी या ठिकाणी अशा पद्धतीने जर व्यवहार चालू असतील तर त्याच्यामध्ये प्रशासनानं लक्ष घालावं। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा वादाचा त्याच्या पलीकडचा पण आहे
की हे सगळं चालू जेव्हा झालं तेव्हा पहिल्यांदा आम्ही 3 ऑक्टोबरला एक प्रांत ऑफिसला जाऊन अर्ज दिला. अर्ज मी एकट्याने नाही दिला, 450 ते 500 लोकांच्या सह्यांचं निवेदन आम्ही 3 ऑक्टोबरला प्रांत ऑफिसला दिलं. आणि त्याच्यामध्ये आम्ही तुमच्या सूचनेचा आधार करून आमच्या ज्या ज्या हरकती आहेत त्या लेखी स्वरूपात आम्ही तुमच्यासमोर सादर करत आहोत. आणि त्यावेळेला आम्ही त्यांना त्या ठिकाणी भेटलो. आता भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुमच्या हरकतींचा आम्ही विचार करतो, याच्यावरती सुनावणी प्रक्रिया घेतली जाईल. त्यावेळेला मी त्यांना असं सांगितलं की साहेब, सुनावणी प्रक्रिया जनसुनावणी स्थानिक पातळीवरती घेतली पाहिजे. आता त्यांनी आम्हाला असं सांगितलं की या 32(2)च्या सेक्शनमध्ये सुनावणी स्थानिक पातळीला घेता येत नाही, आम्ही कलेक्टर ऑफिसला सुनावणी घेऊ. त्यावेळेला मी त्यांना असं म्हटलं की साहेब, हजारो लोक जर आली तर तुम्ही त्याचं व्यवस्थापन करू शकत नाही. त्यावेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं की जी काही व्यवस्था करता येईल ती आम्ही सगळी त्या पद्धतीनं करू. 3 तारखेच्या पत्राला आम्हाला लेखी उत्तर मिळालं नाही, म्हणून आम्ही 8 ऑक्टोबरला परत 5 दिवसांनी एक स्मरणपत्र दिलं. स्मरणपत्र देतोय तोपर्यंत त्यांची 4 ऑक्टोबरला लगेच संयुक्त मोजणीची नोटीस आली. आणि तेव्हा मग कुठेतरी संयम माणसाचा सुटतो आणि आम्ही ती मोजणी प्रक्रिया पहिल्यांदा कळजोंडीच्या लोहारवाडी फाट्यावरती त्या ठिकाणी थांबवली. आणि त्या ठिकाणी ती मोजणी प्रक्रिया उधळून लावली. सगळे अधिकारी, त्या दिवशी अधिकाऱ्यांमध्ये एवढी दहशत होती की एकही अधिकारी आला नाही त्या दिवशी. आणि आम्ही परत शांत झालो. आणि ह्याच्यात मजेशीर भाग बघा प्रशासनाचा काय की गेल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये मी त्यांना सातत्यानं 8-8 दिवसांनी 3 त्या ठिकाणी आमचे तक्रार अर्ज दिले. आणि ह्या महाशयांनी मला त्याचं उत्तर कधी द्यावं तर 10 जून 2025 म्हणजे 8 महिन्यानंतर. म्हणजे प्रशासन एका बाजूला 9 दिवसाने 32(2)ची नोटीस काढतं, 9 दिवसांनी संयुक्त मोजणी करतं, जमीन ताब्यात घेण्यासाठी हट्टहास करतं आणि ग्रामस्थांनी दिलेल्या अर्जावरती उत्तर किती दिवसांनी देतात तर 8 महिन्यांनी. माझं म्हणणं, शासनातले जे काही प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, जे काही आज उरबडून बडबडतात ना की बाबा प्रोजेक्ट आला पाहिजे, प्रकल्प झाला पाहिजे, त्यांनी ह्या सगळ्या ज्या काही तारखा आहेत त्याचा एकदा सविस्तर अभ्यास करावा. आणि मग लक्षात घ्यावं की आमची जी काही लढाई आहे ती कुठल्याही नेत्याविरुद्ध नाही, आमची लढाई प्रशासनातल्या अधिकाऱ्यांविरुद्ध आहे. आणि त्या अधिकाऱ्यांबरोबर व्यक्तिगत पण नाहीये, त्यांनी राबवलेल्या धोरणाच्या विरोधात आहे. कारण हे जे काही त्यांनी धोरण राबवलंय ते अतिशय संशयास्पद आहे, हा माझा आरोप आहे. आणि त्याच्यामध्ये कुठेही पारदर्शकता नाहीये. त्याच्यानंतरचा मुद्दा येतो की लँड ॲक्विजिशन ऑफिसर प्रांत आहेत. दुसरा मुद्दा येतो MIDCचे अधिकारी. या सगळ्या काळामध्ये आम्ही MIDCच्या अधिकाऱ्यांना देखील जाऊन त्या ठिकाणी भेटलो. आरो मॅडम आहेत, त्या दिवशी माझ्या मते त्यांनी काय म्हणजे अनेक गोष्टींचा उल्लेख देखील केला. तर त्या आरो मॅडमना, निलेश राटे साहेब, आपण या ठिकाणी आपण हे मुद्दे गांभीर्यानं लक्षात घ्यावे की आरो मॅडमना आता प्रांत ऑफिसकडनं आम्हाला उत्तर मिळाले नाही. आम्ही आरो मॅडमला भेटलो की बाबा MIDCचा प्रोजेक्ट नक्की कोण आणतंय. तर MIDCचे पत्रकार असतील तर यांनी या नोट कराव्या गोष्टी. MIDCच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना मी भेटलो आणि त्या दिवशी आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली या सगळ्या संदर्भामध्ये. तेव्हा त्यांनी आम्हाला असं सांगितलं की साहेब, तुम्ही जरी काय म्हणत असाल तरी पण स्थानिक लोकांमध्ये आम्हाला शैक्षणिक दर्जा सुधारायचा आहे, औद्योगिक विकास करायचा आहे, नोकऱ्या निर्माण करायच्या आहे, रोजगार निर्माण करायचा आहे, पायाभूत सुविधा त्या ठिकाणी निर्माण करायच्या आहेत. माझं म्हणणं असं होतं की हा सगळा विकास करण्यासाठी एक कंपनीच यायला पाहिजे. म्हणजे आमच्या शासनाकडे पैसे नाही आहेत, आम्ही जे टॅक्समधून पैसे भरतो ते जातात कुठे. म्हणजे जर का आमच्या त्या 6 गावांचा विकास करायचा असेल तर कंपनी येऊनच जर विकास करणार असेल तर फार अचंबित करणारी गोष्ट आहे. आणि मग त्यांना आम्ही असं म्हटलं की तुम्हाला प्रोजेक्टबद्दल काय माहिती आहे. माझं जाहीरपणे आजही म्हणणं आहे की सुनावणीच्या दिवशी पण प्रांत ऑफिसमध्ये असं आम्हाला प्रांताधिकाऱ्यांनी सांगितलं की माझं काम फक्त जमीन घेण्याचं आहे, प्रोजेक्ट संदर्भात मला काही माहिती नाही. एका जबाबदार अधिकाऱ्याने असं उत्तर देणंच अपेक्षित नाही आहे. आणि त्यांच्या बाजूला लागलेली जी खुर्ची प्रांत म्हणजे यांची होती MIDCच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांची, त्या असं म्हणतात की या ठिकाणी डिफेन्सचा प्रोजेक्ट येणार आहे. मी क्षणभर असं म्हटलं की दोघांनी आधी नक्की ठरवा की काय होणार आहे, कारण तुम्ही ठरवल्यानंतरच आम्हाला कळणार आहे. म्हणजे हा पहिला मुद्दा. आणि त्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की मॅडम, सगळ्यात वादाचा मुद्दा हा आहे की तुम्ही जो डिफेन्सचा प्रोजेक्ट आणताय त्याच्यासाठी जागा किती लागणार आहे. तर माझ्या माहितीनुसार म्हणजे 25, म्हणजे हे बघा किती आम्ही म्हणजे अशिक्षित सगळे असतील असं यांना जर वाटत असेल तर त्यातला कोणीतरी सुशिक्षित असेल. 25 मे रोजी रिलायन्सच्या ऑफिशियल पेजवरती एक प्रेस नोट डिक्लेअर करण्यात आली. हे समजून घ्या, थोडंसं कठीण आहे, मी पण माझ्या आयुष्यात असं कधी बोललेलं नाही. म्हणजे माझं भाषण फार असं उग्र असतं, पण हे सगळं सांगावं का लागतंय, त्या गोष्टी फार समजून घ्याव्या लागणार आहेत. तर 25 मेला या रिलायन्सने एक प्रेस नोट डिक्लेअर केली. त्या प्रेस नोटच्या माध्यमातून आम्ही जी माहिती घेतली तर 300 एकरच जागा यांना या प्रोजेक्टसाठी लागणार आहे. आणि हे म्हणतात की 1000 एकर पाहिजे. आम्ही म्हटलं ठीक आहे, तो अगदी त्याला लागणारी सिक्युरिटी 3 स्टार असेल, ती त्या दर्जाची प्रोजेक्टसाठी संरक्षण यंत्रणा असेल, म्हणून 700 एकर तुम्हाला लागत असेल. आमचा प्रश्न MIDCच्या अधिकाऱ्यांना आहे की तुम्ही एकूण जागा जी काय संपादित करताय ती 902 हेक्टर म्हणजे 2255 एकर जागा तुम्ही त्या ठिकाणी घेताय. आणि तुमच्याकडे प्रोजेक्ट फक्त 300 एकरसाठी असेल
तर उरलेल्या जागा तुम्ही का घेताय? आणि या प्रश्नाचं देखील त्यांच्याकडे उत्तर नाहीये. आणि आम्ही आमचं जे काही गेले 6 महिने भांडण चालू आहे, भांडण म्हणण्यापेक्षा वाद, कारण भांडण्याचा अधिकार ह्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांबरोबर आम्हाला 100% आहे. कारण आम्ही भरलेल्या टॅक्स रूपी पैशातून, आम्ही दिलेल्या विविध करातून ह्या सगळ्या अधिकाऱ्यांचे पगार केले जातात. आणि म्हणून हे जे काही सर्वसामान्य लोक आहेत, हे जे ग्रामस्थ आहेत, हे नागरिक आहेत या भारत देशातले, हे सगळे अधिकारी आमचे नोकर आहेत. आणि नोकराला जाब विचारण्याचा अधिकार आमच्यामध्ये आहे. आणि तो जर का जाब आम्ही विचारत असू संविधानिक पद्धतीनं, कोणी, माझं म्हणणं हे सगळं मी बोलतो, माझ्यावरती अनेक कंप्लेंट होणार आहे मला माहिती आहे, ह्याचे सगळे परिणाम भोगायची तयारी आहे. पण जर का आम्ही तुम्हाला जाब विचारत असू, कारण आम्ही संविधानानं निर्गमित केलेले तुम्ही नोकर आहात, तर तुम्हाला राग येण्याचं कारण काय? आम्ही गेले 6 महिने भांडतोय प्रशासनातल्या अधिकाऱ्यांबरोबर. आणि भांडण असंच नाही भांडत आहोत, आम्ही मुद्देसूद प्रश्न विचारतोय की आमच्या प्रश्नाची तुम्ही उत्तरं द्या. तर त्या प्रश्नाची उत्तरं त्या ठिकाणी कुठल्याही स्वरूपामध्ये मिळत नाहीत. आणि असं हे सगळं वातावरण चालू असताना आम्ही लोकांमध्ये जनजागृती निर्माण केली. काय केली? तर आज रोजी हे 2200 एकर जागा घेत आहेत, 300 एकरवरती प्रोजेक्ट होणार आहे. उरलेली 700 एकर संरक्षणाच्या दृष्टीनं महत्वाची असेल, पण उरलेल्या 1200 एकरचं हे करणार काय? म्हणजे आज आमची करोडो रुपयाची जागा कवडीमोल दरामध्ये MIDC घेणार आणि दलाली करून, दलाल शब्द हा खरेदी विक्रीसाठी आहे, म्हणजे कोणी वाईट वाटून घेऊ नये, आणि दलाली करून, म्हणजे लोक दलाली करतात इथपर्यंत मान्य होतं, पण MIDC दलाली करून येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या उद्योजकांना विकणार. आणि आमच्या हातामध्ये काय येणार? तर आम्ही गेटवरचे सॅल्यूट मारणारे सिक्युरिटी. याच्या पलीकडे आमच्या आहे का नशिबामध्ये? आहे का? अनेकदा गावी आता आमचे, त्याच्यावर मी पुढे येणार आहे की त्या मुद्द्यावरती, पण आम्ही जे नोकरीच्या बाबतीमध्ये म्हणतो, त्या नोकरीच्या बाबतीत मी गावाला देखील सविस्तर स्पष्टीकरण दिलं होतं की एकतर जागा जाऊन आम्ही आज मालक होतो ते नोकर होणार, आणि नोकरी काय करणार? तर झाडू काढायची, काचेवरती काय ते कपड्याने पुसायचं, नाही तर गेटवरती साहेब येणार त्यांना सॅल्यूट मारणार. आणि साहेब कोण बसणार? तर UP MP मधनं येणारे. म्हणजे जागा पण खरेदी त्यांनी केली, त्याच्यात पण फायदा त्यांचाच, आणि उद्या नोकरीमध्ये पण फायदा त्यांचाच. मग याच्यामध्ये आमचं अस्तित्व कुठे? आणि याच्यासाठीचा आमचा लढा आहे, आणि त्या दृष्टीनं आम्ही हे सगळे प्रश्न निर्माण करतो. आता मुद्दा या सगळ्यामध्ये वादाचा इथून पण सुरुवात होतो की हे सगळं आमचं भांडण प्रशासनाशी चालू असताना आम्ही त्या ठिकाणी एक सभा घेतली ॲडव्होकेट आसिम सरोद यांच्या माध्यमातून. आसिम सरांच्या बाबतीत पण सांगतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आसिम सर तुमच्याशी संवादात 100% साधणार आहेत. पण अडचणीचा भाग असा आहे की मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर बेंचचं ओपनिंग आज सोमवारी होतं. ते 2 दिवसापूर्वी त्यांना असं पत्र आलं की ते आज रविवारी घेण्यात येतंय, कार्यक्रमामध्ये बदल होतोय. आणि अतिशय महत्त्वपूर्ण या देशामध्ये आसिम सरोदे साहेब व्यक्ती असल्यामुळे ते कोल्हापूर बेंचच्या ओपनिंगला गेलेत. पण गांभीर्य इतकं आहे आणि सामाजिक भान इतकं आहे की ते असताना पण सकाळी 7 वाजता फोन आला, त्या माणसानं स्टुडिओमध्ये जाऊन आपलं अर्धा तासाचं मनोगत त्या ठिकाणी शूट केलं आणि व्हिडिओ स्वरूपात आपल्याला पाठवून दिलं, जे आपण या ठिकाणी आसिम सरोद यांच्या माध्यमातून बघणार आहोत. आणि त्यांनी मला फोन करून हे पण सांगितलं की जर प्रथमेश आज मी बोललो नसतो तर यांनी बातम्या अशा प्रेरित केल्या असत्या की आता आसिम सरोदे सर पण बाहेर पडले. म्हणजे आम्ही फार भयानक माणूस आहे. म्हणजे काल पण एक आमच्या वरवडे गावातून मला 11:30 वाजता फोन आला की अरे प्रथमेश तुला ईडीची नोटीस आली का? म्हणजे नाक्यावर बसणारे एवढे प्रभावित व्यक्तिमत्व आहेत की काय बोलतील माहिती नाही. मी त्याला 11:30 वाजता सांगितलं की तेवढे पैसे माझ्याकडे आले तर खुशीने नोटीस आली तरी चालेल, कारण तेवढे पैसे, ईडीची नोटीस त्याच लोकांना येते की ज्यांच्याकडे तेवढे पैसे आहेत, आणि आली तर मी समाधानाने स्वीकारेल, कारण ते पैसे मी लोकांसाठी वापरेल. आता मुद्दा असा आहे की ही शासनासोबत, प्रशासनासोबत आमची ही काय आम्ही जे मुद्दे मांडतोय त्याच्यामध्ये अचानकपणे शासनाने या ठिकाणी उडी घेतली. शासनाच्या लोकप्रतिनिधींनी, आमचे सन्माननीय पालकमंत्री साहेब त्या ठिकाणी असं म्हणाले, म्हणजे आमची सभा झाल्यानंतर, मी त्यांचं नाव सातत्याने घेणार आहे कारण ते फार मोठे व्यक्तिमत्व आहेत आणि ते मोठे झालेले मला आवडणार आहेत. कारण आम्ही जाहीरपणे, मी एका भाषणामध्ये पण म्हटलं की मला अभिमान आहे की आमच्या तालुक्यातले आमदार आज महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये दिसतात, आम्हाला अभिमान आहे ते आमच्या तालुक्यातले आहेत. आणि अभिमानानं हे पण सांगतो की आम्ही तुम्हाला मतदान देण्यासाठी गावोगाव फिरलो. जेव्हा त्यांनी प्रेस घेतली आमची सभा झाल्यानंतर, त्यांनी असं म्हटलं की मला 7-8 सरपंच त्या ठिकाणी भेटायला आले. ते म्हणाले की मी कोणाची नावं घेऊन मोठं करणार नाहीत, पण मी त्यांचं सातत्यानं नाव घेणार कारण मला त्यांना मोठं बघायला आवडेल. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ते असं म्हणालेत की 7-8 सरपंच मला येऊन भेटून गेले. त्यांनी सांगितलं की हा प्रोजेक्ट या ठिकाणी आणला पाहिजे, समर्थन या ठिकाणी झालं पाहिजे. आयला आम्हीही कन्फ्यूज झालो की खरंच असं काही झालंय का. आणि योगायोग असा की प्रेस लाईव्ह मध्ये असं सांगितलं गेलं की 7-8 सरपंच आले आणि दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये एक बातमी आली आणि त्या पेपरमध्ये जी नावं छापून आली ती नावं वाचून आम्ही थक्क आहोत की यातला एकही कोण सरपंच नाही. मी कदाचित आमच्या लोकांना म्हटलं की हे भावी सरपंच असतील कदाचित येणाऱ्या काळातले, असं असू शकतं.
आणि मग म्हणजे ही बातमी ना मी लाईव्ह प्रेस पण आम्ही नाही आयोजित केलेली ना पेपरमधली बातमी पण आम्ही दिलेली, पण हे जे काय आले ती नावं आता वाचून दाखवत नाही करत त्यांना लाईव्ह वाईट वाटतं. म्हणजे माझ्यामध्ये जेवढा संयम आहे तेवढा कदाचित त्यांच्यामध्ये नसेल म्हणून मी फार कोणाची नावं घेत नाही. आणि मग साहेबांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला. एक मतदार म्हणून, एक नागरिक म्हणून, या रत्नागिरी तालुक्यातील एक ग्रामस्थ म्हणून सामंत साहेबांकडून आमची देखील अपेक्षा आहे ज्या पद्धतीनं त्यांनी समर्थकांची बाजू समजून घेतली त्या पद्धतीनं विरोधकांची बाजू देखील समजून घ्यायला पाहिजे होती. आणि जर का त्यांनी आमच्याशी संवाद साधला असता तर आम्हाला आनंद वाटला असता. पण साहेबांनी एका त्यांच्या प्रेसमध्ये पण सांगितलं की त्या एक कोणतरी नाईक मॅडम मध्ये उभ्या करण्यात आल्या. त्या नाईक मॅडमने एक माझ्याबद्दल फार फार मोठी विधानं केली आणि नंतर त्याच्यानंतर कुठे गायब आहेत मला नाही माहिती. तर त्यांचा पण उल्लेख केला की नाईक मॅडम बोलतायत म्हणजे हे विरोध करणारे काहीतरी म्हणजे या संदर्भात काहीतरी गैरव्यवहार करत असतील, शंका घेण्याला वाव नाही. तर या सगळ्या गोष्टी चालू होत्या. मग समर्थनाची सभा झाली आणि समर्थनाच्या सभेला साधारणतः प्रत्येक नाक्यावरती बॅनर लागले, जय जवान जय किसान, हा देश सैनिकांच्या श्वासावरती चालतो, असे अनेक बॅनर लागले. आयला मी पण म्हटलं की अचानक देशभक्ती कुठून जागृत झाली आणि हे देशभक्तीचे बॅनर व्हायरल करणारे कोण आहेत किंवा त्याचं प्रसिद्धी करणारे कोण आहेत. मी आजही सांगतो की सामंत साहेबांनी वाईट वाटून घेऊ नये. मी आज पोटतिडकीनं बोलतोय आणि एक सर्वसामान्य तरुण म्हणून बोलतोय की आमच्या बाजू पण त्यांनी समजून घेतल्या पाहिजे. त्यांनी समर्थनाची सभा घेतली, आक्षेप नाही, पण त्यांनी विरोधकांची बाजू पण समजून घेतली पाहिजे. आणि जे बॅनर लागले त्या बॅनरच्या बाबतीमध्ये आम्ही थोडेसे साशंक होतो की अचानक देशभक्ती कुठून जागी झाली. म्हणजे आमच्या मनात पण देशभक्ती प्रचंड आहे. माझे स्वतःचे काका पोलीसमध्ये 30 वर्ष सर्व्हिस केली. आम्ही कधी गणपती नाही बघितला, दिवाळी नाही बघितला, आम्ही कधीच सण साजरा नाही केला. त्यामुळे देशभक्ती आम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही. पण आता ठीक आहे, अचानक प्रेम उफाळून आलं, त्यांनी त्या ठिकाणी बॅनर लावले. आणि मग ह्या बॅनर लावणाऱ्यांचा आम्ही जेव्हा शोध घेतला की अचानक प्रेम कसं काय जागृत झालं. आणि म्हणून आमची सभा झाल्यानंतर गेले 15 दिवस आम्ही ह्याच्यावरती एक सर्वेक्षण केलं की बाबा हे नक्की कोण आहेत. आणि मग त्या सभेमध्ये स्टेजवरती काही शेतकरी बसले होते. 100% ते सगळे शेतकरी आहेत आणि सगळे माझ्या परिचयाचे आहेत. आणि मी त्यांचा नेहमी काय म्हणतात ना, त्यांचा माझ्या आयुष्यात मी कायमस्वरूपी सल्ला घेत आलेलो आहे. त्या ठिकाणी सल्ला घेत आलेलो आहे आणि ते सगळे शेतकरी आहेत, मला त्याच्याबद्दल दुमत नाही. पण माझं विधान या ठिकाणी गांभीर्यानं आहे की त्या दिवशी जे काय स्टेजवर शेतकरी बसले होते, माझा 1% पण लढा त्या शेतकऱ्यांसाठी नाही जे 50 आणि 100 एकरवाले आहेत. माझा लढा त्या शेतकऱ्यांसाठी की ज्याची जागा 5 गुंठे, 20 गुंठे आणि 10 गुंठे आहे. माझा लढा त्या शेतकऱ्यांसाठी आणि त्यांची संख्या 97% आहे. त्याच्यामुळे त्या शेतकऱ्यांबद्दल मला अजिबात आक्षेप नाही. ते बसले, त्यांना समर्थन, कारण 50 एकरच्या पैशाची कॅल्क्युलेशन त्यांनी केली असतील. त्यामुळे आणि त्याच्यातले काही आम्ही त्यांना भेटून पण सांगितलं की काही जे शेतकरी आहेत त्यांच्याच जागांमधून आमची कुळं बेदखल केलेली आहेत. त्यामुळे ती पण भीती असेल की उद्या कुळांना जागा भेटल्या तर. ह्या सगळ्या शेतकऱ्यांना मी पर्सनली भेटणार आहे. आणि ही सगळी जी काही समर्थनाची सभा झाली, मी निश्चितपणानं त्यांचा आदर करतो. त्यांनी त्या ठिकाणी समर्थन दिलं, प्रत्येकाचा स्वातंत्र्य आहे, अधिकार आहे. पण जे उरलेले काही कार्यकर्ते होते जे आमच्या सर्वसामान्य नागरिकांना त्या ठिकाणी नाडण्याचा प्रयत्न करतात आपल्या राजकीय पदांचा वापर करून, त्या कार्यकर्त्यांचा शोध घेतल्यानंतर एक बाब समोर आली की गांभीर्यानं हे विधान आहे का, 14 सप्टेंबरला अधिसूचना निर्माण झाली, अधिसूचना प्रसारित झाली आणि बरोबर 1 महिना 2 महिने आधी ह्या सगळ्यांच्या नावावर खरेदी खत आहेत त्या भागामध्ये. हे विधान फार गांभीर्यानं आहे की सप्टेंबरमध्ये अधिसूचना जर प्रसारित होते तर यातल्या अनेक लोकांना हे कसं समजलं की बाबा आत्ताच ती जागा खरेदी केली पाहिजे. आणि माझं ओपन चॅलेंज देखील आहे की तुम्ही शेती करण्यासाठी जर का त्या जागा घेतल्या असाल तर आज ओपन चॅलेंज आहे, आम्ही उद्या सगळे तुमच्यासोबत येतो, ती जागा तुम्ही एकदा जाऊन तिथे दाखवावी की ही जागा माझी आहे म्हणून. हे दाखवू शकत नाहीत. हे दाखवू शकत नाही याचं कारण त्या वाटत गावाचा नकाशात अस्तित्वात नाहीये. म्हणजे टेक्निकली जर तुम्ही बाब समजून घ्याल तर तिथे ज्याची वहिवाट आहे तोच सांगू शकतो की ही जागा माझी आहे, बाकी कोणाच्यात हिंमत नाही की ही जागा माझी म्हणण्याची. त्याच्यामुळे ह्यांनी जी काही खरेदी खतं केली आहेत त्या खरेदी खतं करणाऱ्यांची नावं पण तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे देशभक्ती कशी उफाळून आली ते पण समजेल. तर या सगळ्यामध्ये टेक्निकली मुद्दा हा आम्ही शोधला, सर्वेक्षण केलं, 850 सातबारे काढले, टोटल 902 हेक्टर जागा आहे आणि त्यापैकी 1000 एकर जवळपास जागा ही या आधीच खरेदी करण्यात आली. आणि त्या खरेदी करणाऱ्यांमध्ये माझं साहेबांना ओपनली या ठिकाणी सांगणं आहे की हे खरेदी करणारे कुठे ना कुठेतरी राजकीय पक्षांच्या पदांशी संबंधित आहेत, शासकीय अधिकारी आहेत. आणि ते शासकीय अधिकारी साधे नाहीत, तलाठी आहेत, सर्कल आहेत, पोलीस अधिकारी आहेत, विभाग प्रमुख आहेत, शाखा प्रमुख आहेत. ह्या सगळ्यांची चौकशी तुम्ही लावणार का, हा देखील वादाचा मुद्दा आहे.
म्हणजे मी या ठिकाणी बोलत असताना मला कोणावरही आरोप प्रत्यारोप करायचे नाहीयेत, पण वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न करतोय. आणि या सगळ्यांमध्ये तुमच्या ओळखीची नावं वाटतात का बघा जरा, म्हणजे मी वाचून दाखवतो. याच्यामध्ये सुर्वे आहेत, आढावा आहेत, दुर्गवळी आहेत, घोसाळे आहेत. ही सगळी नावं जरा परिचयाची वाटत असतील. कल्याणकर म्हणून पण एक नाव आहे आणि यांच्याबद्दल पण आक्षेप नाही. आपल्या लोकांनी खरेदी केली, 4 पैसे उद्या त्यांना मिळाले, समाधान आहे. पण ती अधिसूचनेच्या आधी कशी खरेदी झाली याच्याबद्दलचा आक्षेप आहे. आणि सगळ्यात जास्त जर का डोक्यामध्ये तिडीक असेल ती त्या लोकांबद्दल की या शेतकऱ्यांमध्ये पटेल कुठून आले, चावला कुठून आले, ओझा कुठून आले, तांडेल कुठून आले, जैन कुठून आले, मेहता कुठून आले, कोठारिया कुठून आले, नवघरिया कुठून आले, हा वादाचा मुद्दा आहे. आणि मग त्याच्यानंतरचा पुढचा एपिसोड अजून एक झाला की साहेबांची सभा झाली, साहेबांनी त्यांचे मुद्दे मांडले, उद्या आम्ही भविष्यात त्यांच्यासोबत चर्चा करू, तेव्हा निश्चितपणाने या मुद्द्यांवरती चर्चा करू. त्याच्यानंतर मग एक वर्तमानपत्रातून मालिका चालू झाली. त्या मालिकांमध्ये परिसरातल्या अनेक सरपंचांनी, काही अनेक म्हणण्यापेक्षा काही सरपंचांचे फोटो लावून त्या ठिकाणी बातम्या आल्या. आणि त्या बातम्यांमध्ये सरपंच माझे मित्र आहेत सगळे त्या ठिकाणी, ठीक आहे, आता पक्षीय पदावर असल्यामुळे त्यांना ती बाजू घ्यावी लागते, त्याबद्दल दुमत नाही. पण एकंदरीत मला पत्रकारांना हे सांगायचं आहे की मुळात प्रस्तावित वाटत MIDC मध्ये 6 गावं येतात आणि त्या 6 गावांमध्ये फक्त 3च ग्रामपंचायती आहेत. आणि त्या 3 ग्रामपंचायतीच्या सरपंचांमधल्या 2 ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी लावून दाखवणार आहे. त्यांचं म्हणणं असं की ना आम्ही समर्थन केलं, ना आम्ही पत्र दिलं, ना आम्ही कोणाला जाऊन भेटलो. एकाने तर सांगितलं तो फोटो पण माझा नाहीये. म्हणजे ही नक्की काय बाब आहे. आणि त्या मालिकेमध्ये अजून काही बातम्या प्रसारित झाल्या, त्या बातम्यांची हेडिंग वाचून दाखवतो. त्यांचा तो व्यक्तिगत अधिकार आहे, मी काय त्याच्याबद्दल बोलणार नाही. पण काही लोकांनी त्या ठिकाणी बातम्या छापल्या अशा की अचानक भयानक जागृत होऊन की साऱ्या समस्यांवर एकमेव इलाज म्हणजे तातडीनं बडे प्रकल्प आणणे, केवळ तिप्पट नव्हे चौपट नव्हे तर कैक पटीनं लाभ मिळेल. दुसरी बातमी होती आम तो आम गुटली का भी दाम. तिसरी बातमी होती अपेक्षे पलीकडे फायदे. आला मलाही कळलं नाही क्षणभर की एवढं सुंदर लिखाण जर आपल्या परिसरामध्ये जर कोणी करत असेल तर त्यांना आपण आपल्या वाडीवर बोलवलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की बाबांनो जरा समजावून आम्हाला पण सांगा की कशा पद्धतीने गुटलीचा दाम मिळणार आहे. म्हणजे आंब्याला किंमत आहे माहिती आहे मला, आणि जर गुटली आंब्याला जर किंमत असेल आणि त्याच्यातल्या गुटलीला पण किंमत असेल तर आम्ही पण तेच सांगतोय की इथे आंब्यावरती प्रोजेक्ट आणा, इथे काजूवरती प्रोजेक्ट आणा, इथे पर्यावरणपूरक प्रोजेक्ट आणा. आम्ही तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि मग जेव्हा आम्ही 850 सातबारे प्रिंट काढली, तो प्रिंटर खराब झाला एवढे सातबारे काढून, आणि तेव्हा कळलं की हा जो काही 4पट भाव, गुटली का भी दाम, हे सगळं आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी नव्हतं. ही जी काय नावं वाचून दाखवली ह्या तथाकथित अचानक प्रगट झालेल्या शेतकऱ्यांसाठी होतं. म्हणजे ही अशी एकंदरीत पार्श्वभूमी त्या ठिकाणी आहे. आणि जेव्हा आम्ही विरोध करतो, जेव्हा आम्ही काहीतरी मांडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये टीका टिप्पणी केली जाते की एखाद्याला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला जातो. आज त्या ठिकाणी ज्या घटना घडतात मुंबईकरांना माहिती असावे, तुम्ही गांभीर्याने हे समजून घेतलं पाहिजे की तुमची गावं जर त्या ठिकाणी शाबित राहायची असतील, तुमचं अस्तित्व त्या ठिकाणी राहायचं असेल, तुम्हाला कधीतरी सुट्टीमध्ये दसऱ्याला, दिवाळीला, गणपतीला, शिमग्याला मोकळा श्वास घेण्यासाठी जायचं असेल तर ती गावं तुमची जागेवरती पाहिजे. आणि आमचा लढा त्या गावांसाठी आहे, त्या गावातल्या जमिनींसाठी आहे. आणि अजून एक खेदानं किंवा तुमची दिलगिरी व्यक्त करतो की आज माझा एक व्हिडिओ व्हायरल केला जातो की तेव्हा मी सन्मान्य सामंत साहेबांबरोबर एका प्रचार सभेमध्ये भाषण केलं. मी निश्चितपणाने सांगतो की आम्ही सुरुवातीला ती 6 महिन्यापूर्वी भूमिका मांडली की कदाचित जर चांगली डेव्हलपमेंट होणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत केलं पाहिजे. पण ही भूमिका जेव्हा आम्ही सांगायला लागलो तेव्हा त्या परिसरातल्या कुठल्याही स्थानिक ग्रामस्थांनी आम्हाला समर्थन दिलं नाही. आणि मग जेव्हा आम्ही बाजू समजून घ्यायला लागलो अतुल सर, तेव्हा एक गोष्ट कळली की इथे लोकांना स्वतःच्या अस्तित्वाबद्दल चिंता आहे, इथे लोकांकडे शिक्षण नाही, त्याच्यामुळे येणाऱ्या नोकरी धंद्यावर त्यांचा विश्वास नाही, त्यामुळे त्यांच्या जागा वाचवण्यासाठी प्रयत्न आहे. आणि त्या दिवशी पक्षाचा राजीनामा दिला, त्या दिवशी सगळं सोडलं आणि पूर्णपणानं या ठिकाणी या MIDCचं आंदोलन हातामध्ये घेतलं. आता मुद्दा इतकाच आहे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये की ते व्हिडिओ व्हायरल करतात. मी तर शुभेच्छा देतो सगळ्यांना, उलट मला तुम्ही जेवढी प्रसिद्धी द्याल तेवढं अधिक चांगलं आहे माझ्यासाठी, याला महाराष्ट्र ओळखायला लागेल. तर मी त्यांना शुभेच्छा देतो सगळ्यांना की बाबा तुम्ही त्या ठिकाणी ते जे काय आहे ते तुमच्या पद्धतीने चालू ठेवा. वादाचा मुद्दा हा आहे की मुंबईकरांनी गांभीर्यानं का घेतलं पाहिजे, तर गावाला असणारा आपला अशिक्षित समाज बांधव त्यासाठी तुमच्यासाठी लढण्याचा प्रयत्न करतोय, सगळं अंगावर घेतोय. आणि तुम्ही जर का या ठिकाणी शांत बसून बसलात तर हा लढा तुमच्या हातामध्ये राहणार नाही.
आज रोजी 2200 एकर मधली जवळजवळ 1200 एकर जमीन आजही स्थानिक शेतकऱ्यांकडे आहे आणि ती जमीन वाचवण्यासाठी येत्या काळामध्ये आपल्याला हा लढा उग्र करावा लागेल. आणि हे जे काय मी ऐकलं की 93% जागा घेतल्यात, 50%, मी हे पुराव्यानेशी आधारी बोलतोय. आजही आमच्या गाडीमध्ये सगळ्या सातबाऱ्यांची यादी आहे. ती गावावरून घेऊन आलो, वजन झालं तरी घेऊन आलो, का तर उद्या विचारलं पत्रकारांनी तर दाखवता आलं पाहिजे. ही एकंदरीत ही सगळी पार्श्वभूमी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की जे मुंबईकरांच्या बाबतीत सांगितलं जातं की हे मुंबईकर मुंबईला गेले नसते जर इकडे रोजगार असता, या ठिकाणी व्यवस्था असती तर मुंबईकर मुंबईला गेले नसते. पण मुळात मुंबईबद्दल सगळ्यांनाच आकर्षण आहे, त्याच्यामुळे निम्मे मुंबईमध्ये जॉब मिळतो म्हणून आलेले नाही तर बरं वाटतं म्हणून आलेले आहेत. आहे की नाही? अरे काही जण तर 12-15 हजाराची नोकरी करतात, त्यांना म्हटलं गावाला 20,000 देतो, येत नाहीत. आमच्या बागेमध्ये 18,000 रुपये नेपाळी पगार घेतो आणि मुंबईमध्ये 15,000 तरुण काम करतो, का तर त्याला मुंबई आवडते. आणि साहजिक आहे, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. त्याच्यामुळे हे जे काय भासवलं जातं की गावं ओस पडली, अजिबात ओस पडली नाही. ओस पडली असतील तर ती शासनाच्या धोरणामुळे. कारण जसं घाटमाथ्यावर, जसं विदर्भामध्ये ज्या पद्धतीने शेतकऱ्यांसाठी योजना राबवल्या गेल्या, मग त्या पाण्याच्या योजना असतील, आर्थिक नियोजनाच्या योजना असतील, त्या कोकणात कधीही राबवल्या गेल्या नाही आणि म्हणून कातळ ओस पडलेत. आज तिथे जे शेतकरी बसलेले आहेत त्या ठिकाणी स्टेजवर जे समर्थन करत होते त्यांच्याच बागा कशा झाल्या? कारण त्यांच्याकडे आर्थिक तरतूद होती. आमच्या सर्वसामान्य माणसाकडे आर्थिक तरतूद नाही आणि म्हणून आमची त्या ठिकाणी परिस्थिती आहे आणि ही पण समजून घेतली पाहिजे. आज रोजगाराच्या जेव्हा गोष्टी आम्ही करतो की डिफेन्समध्ये रोजगार मिळेल, कसा मिळेल आम्हाला रोजगार? आमच्या खंडाळा परिसरात 12वीच्या पुढचा कॉलेज नाही आणि डिफेन्समध्ये आम्ही रोजगार कसा देणार हे जर आम्ही विचारलो तर आम्ही नालायक ठरतो, आम्ही दोषी ठरतो. ही कुठली गोष्ट? जर आमच्याकडे एज्युकेशन पॉलिसीज नसेल तर डिफेन्स काय कुठलाही कारखाना आणला तरी आम्ही त्या ठिकाणी रोजगार देऊ शकत नाही. हे माझं ठाम मत आहे. याचं कारण असं की बाजूला असलेल्या जिंदाल कंपनीमध्ये ते आम्ही अनुभवतोय. जिंदाल कंपनीमध्ये फक्त सिक्युरिटी आणि गेटवरती झाडू मारणाराच आमचा स्थानिक असेल, बाकी अधिकारी सगळे बाहेरचे आहेत. आणि या सगळ्या गोष्टी आम्ही मुद्देसूद जर प्रशासनासमोर मांडतोय, शासनासमोर मांडतोय, तर त्यांनी आमची बाजू समजून घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीने पुढची वाटचाल केली पाहिजे. आज हे सगळं आंदोलन करत असताना अनेक जण धमक्या देतात, अनेक जण असे फोन करून सांगतात की तुझी चौकशी होणार आहे, जीवाला धोका आहे. हे अशा पद्धतीच्या अनेक बातम्या प्रसारित केल्या जातात. मी ठामपणे सांगितलंय की माझं घर कुठल्याही जागा विकून कमिशनवर चालत नाही, माझं घर कोणाच्याही कॉन्ट्रॅक्टमधून मिळणाऱ्या कमिशनवर चालत नाही, माझं घर आम्ही कष्टाने उभे केलेल्या पैशावरती चालतं. आजही जर तुम्ही माझ्या बागेमध्ये गेलात तर बागेमध्ये समजा 20 कामगार असतील तर 21वा कामगार माझा भाऊ त्या ठिकाणी राबत असतो आणि तो जो कष्ट करतो त्या पैशावर आमचं घर चालतं. आणि हिंमत आहे खुलेआम. मी त्या दिवशी पण सांगितलं की काही नेते मंडळींनी त्या ठिकाणी सांगितलं की प्रांत ऑफिसला काही लोक येऊन भेटले, MIDCच्या अधिकाऱ्यांना काही लोक येऊन भेटले, काय काय सेटलमेंट झाल्या ते पुराव्यानेशी सादर करणार आहे. मी तर म्हणतो प्रथमेश गावणकर नाही, या आंदोलनामध्ये जो कोणी समाविष्ट व्यक्ती आहे त्या प्रत्येकाबद्दल जर काही पुरावे असतील ते तुम्ही सादर करावे आणि लोकांना पण बघू दे. दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ दे, पण दिशाभूल करायची नाही. आमची लढाई आहे ती स्वाभिमानासाठी. मी आज पण सांगतो की जीव गेला तरी चालेल पण घेतलेला मुद्दा सोडून देणार नाही. मी अगदी ताकदीने सांगतो की उद्या या MIDCच्या विरोधामध्ये 10,000 नाही 1,00,000 जरी समर्थनात लोक रस्त्यावरती उतरली ती 1 दिवसासाठी जमतील, पण माझ्याबरोबर जर 500 लोक असतील तर ती 500 दिवस माझ्यासोबत राहतील आणि त्याच्यावरती हा लढा डिपेंड असेल. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. आज गावागावामध्ये ग्रामसभा झाल्या. खरं तर याच्यानंतर रोशन सरांनी बोलणार आहेत. गावागावामध्ये ग्रामसभा झाल्या, त्यामध्ये प्रचंड गदारोळ करण्यात आला. आज गणनरळ ग्रामपंचायतीचं उदाहरण देतो. याच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आमच्या ग्रामपंचायत सदस्याच्या अंगावर धावून येत असतील, त्याला शिवीगाळ करत असतील तर आम्ही शंडासारखे बघत बसणार आहोत का? आमचं रक्त खवळून उठत नाही? अरे कधी आम्ही विचारणार? तो ओमकार चौगुले आमचा ग्रामपंचायत सदस्य, एक माणूस आमचा गणनरळमध्ये सोबत नव्हता. त्यानं त्यांच्या ताकदीनं रोज दारादारामध्ये जाऊन त्या लोकांना समजावलं, त्या ठिकाणी गावागावातल्या लोकांना भूमिका समजून सांगितली आणि आज निम्म्याहून जास्त गाव ह्या विरोधामध्ये उभा राहिला. त्या ओमकार चौगुलेच्या अंगावरती जर का या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते केवळ नेत्यांचा वरद असताय म्हणून जर मारायला जात असतील, शिवीगाळ करत असतील तर तुम्ही मुंबईकर शांत बसणार आहात का? हा पण माझा प्रश्न आहे. कधी आम्ही जाणार आहोत? मैताला जाणार आहोत का एखाद्या लढणाऱ्या माणसाच्या? ही भूमिका आपण समजून घेतली पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला आव्हान दिलं जाईल, जेव्हा जेव्हा तुम्हाला हाक दिली जाईल, तेव्हा मला जॉबला सुट्टी मिळत नाही, माझ्या पोरीला क्लासला सोडायचंय, माझ्या घरात लग्न आहे, ही असली कारणं जर देत बसलात ना तर आयुष्यात तुम्हाला गावाला पाऊल ठेवता येणार नाही. हे वास्तव तुम्ही स्वीकारलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून वाटचाल केली पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये माझी नम्रपणानं विनंती आहे तुम्हा सगळ्यांना, हे पोट तिडकीनं इतक्या का मांडतोय? कारण हे भयान वास्तव मला माहिती आहे.
मला हे देखील वास्तव माहिती आहे की हे सगळं सोडून जर का मी माझ्या व्यवसायामध्ये गेलो तर ह्याच्यापेक्षा 10 पटीनं पैसे कमवू शकतो, सुखानं राहू शकतो, अगदी महिन्यातनं 2 वेळेला आउट ऑफ जाऊ शकतो, हे देखील मला माहिती आहे. पण आज जे मला कळतंय ते कळून जर का मी ते समजून घेतलं नाही आणि ह्या ग्रामस्थांच्या बाजूने जर का उभा राहिलो नाही तर येणारा काळ फार अवघड असेल. कारण येणाऱ्या काळामध्ये आज जयगड पासून खंडाळ्यापर्यंतचा सातबारा जिंदाल कंपनीच्या नावावर आहे आणि आम्ही जर शांत बसलो तर खंडाळ्यापासून आगंडळचा सातबारा अंबानीच्या नावावर झालेला असेल आणि हे 2च शेतकरी भविष्यामध्ये राहतील. आणि तुम्ही जर नेस्तनाबूत होणार असेल तर हा लढा समजून घेतला पाहिजे, ही बाजू समजून घेतली पाहिजे, ही भूमिका समजून घेतली पाहिजे. आणि परत सांगतो, त्या परिसरातले जे काही पदाधिकारी आहेत, जे काही नेते मंडळ आहेत, माझं त्यांना नम्रपणानं आव्हान आहे, तुम्ही व्यक्तिगत हा लढा घेऊ नका. हा लढा आमचा स्वाभिमानाचा आहे, हा लढा अस्तित्वाचा आहे आणि अस्मितेचा आहे. आणि जेव्हा स्वाभिमानानं पेटून माणूस उठतो तेव्हा मातोश्रीच्या बाहेर पण बॅनर लावायला कमी करत नाही, ही देखील ताकद आहे. या दृष्टीने आपण सगळ्यांनी विचार करावा. माझ्या मते प्रास्ताविकेच्या माध्यमातून बरेचसे मुद्दे मी मांडण्याचा प्रयत्न केलाय. हे भाषण झाल्यानंतर देखील उद्या मोठ्या प्रमाणात गदारोळ गावाला होणार आहे, हे देखील माहिती आहे. माझ्या हे सगळं भाषण जीवावर बेतू शकतं, हे देखील माहिती आहे. पण लढेल असा की सगळ्यांना आठवणीत राहिलं पाहिजे. शेवटला जाता जाता तुम्हाला एक मला वाक्य आठवलेलं, मी आज सकाळी येताना वाचलं. ते या सगळ्या फुटकळ जे कार्यकर्ते धमकी देतात ना त्यांच्यासाठी, आणि या ठिकाणी मी थांबणार आहे. ते वाक्य मला फार असं मनाला लागून गेलं. ते वाक्य असं होतं, झुक झुक कर सीधा खड़ा हूं मैं, झुक झुक कर सीधा खड़ा हूं मैं, अब गिरने का शौक नहीं, अपने ही हाथों रचा स्वयं, तुमसे मिटने का खौफ नहीं. तुम जब जब मुश्किल के झोली में मुझको डालोगे, तुम जब जब मुश्किल के झोली में मुझको डालोगे, तब तब कर सोना बनूंगा मैं, तब तब कर सोना बनूंगा मैं, तुमसे डरने का मुझे डर नहीं. असं एक ते वाक्य, शेवटचं वाक्य पुढे मागे झालं पण ते वाक्य मला फार आवडलं. आणि ही एक माझ्यासाठी, मी कोणाला आव्हान वगैरे करत नाही कारण मी काय तेवढा मोठा नाही आहे, पण मनापासून सांगावं वाटतं की तुम्ही ही सगळी भूमिका सगळ्यांनी समजून घ्यावी. मनापासून हा हॉल भरलेला बघून समाधान वाटते. आणि ही सगळी जी काही लोक आहेत ही माझ्या मते ह्या आपल्या गावांमधलीच आहे. कारण लगेच प्रचार चालू होतो की बाहेरनं लोक आली, आणि बाहेरनं लोक आणण्याची ताकद जर प्रथमेश गावणकरमध्ये आहे तर कदाचित झालं मी लवकर एखादा नेता बनलो पाहिजे, आहे ना. बाहेरनं लोक कोण आणतात? ज्यांच्याकडे सत्ता आहे, पद आहे, पैसे, ते आणतात. त्याच्यामुळे या गोष्टीचं बोलणाऱ्याने देखील गांभीर्याने विचार करावा. आम्ही आजही चर्चा करायला तयार आहोत, पण चर्चा ही मुद्द्यांवरती झाली पाहिजे आणि ती चर्चा बंद खोलीत न होता सार्वजनिक झाली पाहिजे. अशा पद्धतीने आमची ही भूमिका आहे. मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही शांतपणानं मना ऐकून घेतलात. त्यानंतर